अर्भकाचे साठे पंथे हाते धरिले पाठे पंथे हाते धरिले पाठे पंथे हाते धरिले पाठे अर्भकाचे साठे पंथे हाते धरिले पाठे पंथे हाते धरिले पाठे पंथे हाते धरिले पाठे आतैसे संत जगे क्रिया करुणे दाविते अंगे क्रिया करुणे दाविते अंगे क्रिया करुणे दाविते अंगे ऐसे संत जगे क्रिया करुणे दाविते अंगे क्रिया करुणे दाविते अंगे क्रिया करुणे दाविते अंगे बालकाचे चाले माता जानोने पाऊल घाले जानोने पाऊल घाले माता जानोने पाऊल घाले
पालकाचे चाले माता जाणून पाऊल घाले माता जाणून पाऊल घाले माता जाणून पाऊल घाले कैसे संत जगे क्रिया करुणी जावे तिरंगे क्रिया करुणी जावे तिरंगे क्रिया करुणी जावे तिरंगे कैसे संत जगी क्रिया करुणी जावे तिरंगे क्रिया करुणी जावे तिरंगे क्रिया करुणी जावे तिरंगे तुका म्हणे नाव जनासाठी उदके ठाव जनासाठी उदके ठाव जनासाठी उदके ठाव तुका म्हणे नाव जनासाठी उदके ठाव जनासाठी उदके ठाव जनासाठी उदके ठाव कैसे संत जगी क्रिया करुणी जावे तिरंगे क्रिया करुणी जावे तिरंगे क्रिया करुणी जावे तिरंगे कैसे संत जगी क्रिया करुणी जावे तिरंगे क्रिया करुणी जावे तिरंगे क्रिया करुणी जावे तिरंगे हो पार हो माये हो पार कुमारी 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 हरि हो पार कुमारी हो पार कुमारी हो पार कुमारी हो पार कुमारी हरि हो पार कुमारी हो पार कुमारी हो पार कुमारी हो पार कुमारी हो पार कुमारी
तैसे संत जगे क्रिया करुणी गाविती अंगे. Hare Krishna
साठे पंखे हाते धरिले पाठे तैसे संत जगी क्रिया करुणे धाविते अंगे बालकाचे चाले माता जाणून पाऊल घालू तैसे संत जगे क्रिया करुणे धाविते अंगे तुका म्हणे नाव जनासाठी उदकी धाव तैसे संत जगी क्रिया करुणे धाविते अंगे विठला 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 पांडुरंगा करो प्रथम पांडुरंगा करो प्रथम पांडुरंगा करू प्रथम नमन 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 दुसरे चरण संत प्रिया दुसरे चरण संत प्रिया संत कथे विस्तारो कथे विस्तारो दुसरे संत
कथेचा विचारो त्यांच्या कृपादाने कथेचा पांडुरंगा करू प्रथम नमन दुसरे चरणा संतांद्रिया त्यांच्या कृपादाने कथेचा विस्तारो बाबा सद्गुरु दास तुका नमो ज्ञानेश्वरा निवृत्ति उदारा सुपान देवा मुक्ताबाई नमो त्रिभुवन पावने आद्रत्रय जननी देवाची ये प्रस्तुत कीर्तन सेवेसाठी घेतलेला जो अभंग आहे देहूचे संत श्रेष्ठ जगद्गुरु तुकोबारा यांच्या गाथ्यातील संत कार्याचं लक्षण प्रकट करणारा चार चरणाचा अभंग रुक्मिणी महिला भजनी मंडळ मित्रनगर शळगी सोलापूर या महिला मंडळाच्या माध्यमातून दरवर्षीप्रमाणे यंदाही सप्ताहाचं कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं आणि अशा या सप्ताहातल्या आजच्या 6व्या दिवसाच्या कीर्तनरूपी सेवेसाठी हा अभंग निवडलेला यथामथे नियोजित वेळेमध्ये जो विचार पाहता येईल पाहण्याचा प्रयत्न करू. प्रस्तुत अभंगामध्ये संत कार्याचं लक्षण मांडलेलं आहे. संत अवताराला काय येतात, संत अवताराला कसे येतात, संत अवताराला येऊन काय करतात, या सर्व प्रश्नांची उत्तरं म्हणजे आजचा अभंग आहे. इहलोकामध्ये येणाऱ्यांची संख्या 3 आहे. इहलोकामध्ये जीव येतो, इहलोकामध्ये देव येतात आणि इहलोकामध्ये संत सुद्धा येतात. याचा प्रकार असा मानला जातो, जीवाला यावंच लागतं, इच्छा असो किंवा नसो जीवाला यावं लागतं, देवाला बोलवावं लागतं आणि संत येत असतात. आता यामध्ये जीवाला का यावं लागतं याचं उत्तर आहे, कर्म आहे म्हणून यावं लागतं. आपल्या स्वतःच्या कर्माचा भोग भोगण्यासाठी प्रत्येक जीवाला इच्छा असो किंवा नसो जन्म घ्यावा लागतो. म्हणून नाथ महाराज आपल्याला लक्षणात मांडतात, केले कर्मधारे तेची भोग आले उपजले मेले. ऐसे की ते केलेल्या कर्माचा भोग भोगण्यासाठी जीवाला यावंच लागत. जीवाला इहलोकात येण्यासाठी विचारलं जात नाही. यायचं का नाही हा विचार जीवाच्या कडे नाही, त्याला यावंच लागत. त्याचे कर्मभोग अनुकूल असतील किंवा प्रतिकूल असतील त्याला ते भोगण्यासाठी जन्माला यावं लागतं. चला पुढे जाऊ आपण, वेळे अभावी पुढे जावं लागणार आहे. देवाला बोलवलं जातं. पृथ्वीवर जर पापाचा भार वाढला, अधर्म वाढला तर पृथ्वी माता गोमातेचं रूप घेते, देवाला आवाहन करते, देवाला बोलावते. देवाला बोलावल्याशिवाय देव येत नाही. जीवाला यावं लागतं, देवाला बोलवावं लागतं आणि संत येत असतात. संत काय येतात त्याचं उत्तर मांडलं गेलं. बुडत आहे ज्ञान न देखवे डोळा येतो कळवळा, म्हणून या तुम्हा
संतांना येतो म्हणून संत अवताराला येतात. काही जण म्हणतील आपला कळवळा संतांना येतो, बरोबर आहे, पण त्यांनी काय दिलं आम्हाला आतापर्यंत? आमचं पत्र्याचं घर 50 वर्ष पत्र्याचंच आहे, आमची झोपडी 50 वर्ष झालं झोपडीच आहे. संतांनी आम्हाला काय दिलं अवताराला येऊन? आमच्यासाठी त्यांच्या मनात कळवळ आहे असं तुम्ही सांगायला लागलात. संतांनी आम्हाला काय दिलं याचं उत्तर आहे, संत लौकिकातलं काही देत नाही. पत्र्याचं घर काढून सिमेंट कॉन्क्रीटचं घर, झोपडी काढून पत्र्याचं घर, लौकिकातला भोग देत नाही. विचार देता, संस्कार देता, ज्ञान देता, भक्ती देता, कृपा करून आशीर्वादाच्या माध्यमातून प्रत्येकाचं जीवन सफल करतात. हे संत अवताराला येऊन कार्य करतात. बघा, संतांच्या अवतार कार्याचं लक्षण मांडत असताना महाराजांनी विचार मांडलेला आहे. जगदोद्धारा लागी धरिला अवतार, मिरविला वडिवार सिद्धाईचा. निळोबाराय सांगता, संत महात्मे जगाच्या उद्धारासाठी अवताराला येतात. हाच विचार तुकोबारायांच्या प्रमाणात पाहायला मिळतो. अवतार तू माधराया उद्धार व्हावा याच्यासाठी संत महात्मे अवताराला येतात. यामध्ये एक शंका, उद्धार होणं म्हणजे काय? आहे तो संसार सोडायचा, संन्यास घ्यायचा, याला उद्धार म्हणावं असं आहे का? नाही. संसार सोडून संन्यास घेणं, घरदार त्यागून वनामध्ये जाणं, याला उद्धार म्हणायचं का असा प्रश्न काही मंडळी मांडतील. परंतु उद्धाराचं मूळ लक्षण अध्यात्मानं मांडलेले, जीवनातला ज्ञानरूपी अंधकार नष्ट करणं, जीवन प्रकाशमान बनवणं, जीवनाचं सर्व दुःख नाहीच करणं, जन्म मरणाची एरझारा संपवणं, याला उद्धार म्हटलं जातं. उद्धार म्हणजे काय? आपल्या जीवनातलं सर्व दुःख, फक्त दुःख नाही, दुःख नकोय सगळ्याला,
दुःख कायमचं नको आहे, पण कायमचं जाण्यासाठी प्रयत्न नाही, आमचा तात्पुरता प्रयत्न आहे. आपला प्रयत्न दुःख जावं म्हणून जरी असला तरी तात्पुरतं दुःख जावं. ज्याला कायमचं जावं वाटतं त्याच्या मनात मोक्षाची किंवा उद्धाराची इच्छा आहे असं म्हणता येईल. आपला विचार चालू आहे. संत महात्मे अवताराला येऊन तुम्हा आमाचं कल्याण करतात, उद्धाराचा प्रयत्न करतात. मग उद्धाराचा प्रयत्न करत असताना प्रत्येकाला उपदेश करतात. संतांचा उपदेश हा अधिकार परत्वे, त्याचा जसा अधिकार असेल तसा उपदेश, तसा मार्ग, तशी दिशा, तसं साधन संत महात्मे या जीवासमोर, साधकासमोर मांडतात. आणि म्हणून महाराजांचा सुपरिचित अभंग आहे, अधिकार तैसा करू उपदेश, साहे ओझे त्यास तैसे देवो. महाराज लक्षणा म्हणतात, ज्याचा जसा अधिकार असेल तसा उपदेश. उत्तम अधिकाऱ्याला कोणता उपदेश करावा, कनिष्ठ अधिकाऱ्याला कोणता उपदेश करावा, मध्यम अधिकाऱ्याला कोणता उपदेश करावा, संसारी जीवाला कोणता उपदेश करावा, सिद्धाला कोणता उपदेश करावा, भक्ताला कोणता उपदेश. काही जर म्हणते सिद्ध आणि भक्ताला उपदेश करावा लागतो का? मुळात संतांचा उपदेश हा फलीभूत होतो, परंतु अधिकारातून केला तर. बघा, उत्तम अधिकाऱ्याच्या माध्यमातला उपदेश मांडत असताना ज्ञानोबरायांनी लक्षण मांडलेलं आहे. उत्तम अधिकाऱ्याला केलेला उपदेश कधीही वाया जात नाही. म्हणून आपल्याकडे एक म्हण आहे, शहाण्याला शब्दाचा. आपल्याला किती वेळा सांगा आपल्यात कसलाच बदल तुम्ही कबूल करायला लागला तर कसं काय, किती सांगा कसलाच बदल होत नाही. पण शहाण्याला जास्त सांगावं लागत, त्याला उत्तम म्हटलं गेलं. तसा परमार्थामध्ये उत्तम अधिकारी सांगितला, त्याला जर उपदेश केला, त्याचं लक्षण ज्ञानोबराय मांडतात. साधू बोध धारा साधू बोध
6वा अभंग ज्ञानोबा यांनी विचार मांडला. संतांनी केलेला उपदेश बोध वाया जात नाही. संतांचा बोध हा होतो. उत्तम अधिकाऱ्यावरचा परिणाम वेगळा आहे, मध्यम अधिकाऱ्यावरचा परिणाम वेगळा आहे. परंतु उपदेश केला जातो. उपदेश करण्याच्या संतांच्या 3 पद्धती आहेत. संत महात्मे शब्दातून उपदेश करतात. संत महात्मे क्रियेतून उपदेश करतात. क्रियेनं उपदेश केला जातो. संत क्रिया करून उपदेश करतात, शब्दातून उपदेश करतात, सांकेतिक भाषेत सुद्धा उपदेश करतात. संतांची उपदेश करण्याची पद्धत भिन्न आहे, वेगवेगळी आहे. आता यामध्ये शब्दातला उपदेश काना वचनाची भेटे सरिसाची पै किरीटी वस्तू होऊनी उठी कवन एक जो. गुरुच्या मुखातून शब्द बाहेर पडायला अवकाश. साधकाच्या कानापर्यंत आल्याबरोबर तो मुक्त होतो. तो जीवची परी तुके महेशशी सामर्थ्य. शब्दाचा परिणाम आहे, शब्दातून केलेला उपदेश आहे. मग शब्दातून उपदेश करत असताना अधिकार डोळ्यासमोर ठेवतात. काही जण म्हणतील त्यांनी अधिकारातून आम्हाला उपदेश केला, आम्हाला कसं कळणार? त्यांनी उपदेश कसा केला हे आम्हाला कसं कळणार? महाराज सांगतात त्याला त्या वाटेवर यावं लागतं. भजनाचा आनंद काय आहे हे फक्त बोलून चालणार नाही, भजनात बसावं लागतं. विना पहारा घेतल्यानंतरचा आनंद काय आहे हे कीर्तनात सांगून कळणार नाही. त्याच्यासाठी विना घ्यावा लागतो. भोजन कसं झालं सांगून कळणार नाही. मठ्ठा खूप छान झाला सांगितलं, ज्यांनी घेतला नाही त्यांना वाटणार आहे आपण उगीच कीर्तनाला बसलो. पंक्तीला गेलो असतो तर मठ्याचा आनंद घेता आला असता. शब्दात कितीही वर्णन केलं तरी त्या अनुभवाला पोहोचत नाही. त्याप्रमाणे उपदेशाचा विचार आपल्याला पाहायला मिळतो. त्याला त्या क्रियेतच यावं लागतं. केवळ बोलून बाह्य अंगानं आपण तिथं पोहोचू शकणार नाही. महाराज सांगतात उपदेश केला तो जर कळायचा असेल तर या मार्गावर यावं लागतं. मार्गावर आलो की मग आम्हाला कळणारे संतांनी उपदेश कसा केला. अधिकार तैसा दावेला मार्ग, अधिकार तैसा दावेला मार्ग, अधिकार अधिकार तैसा दावेला, अधिकार तैसा दावेला मार्ग, अधिकार तैसा दावेला मार्ग, अधिकार तैसा दावेला अधिकार जानताय मागा करते, जानताय मागा करते
आपण या मार्गावर आलो की मग कळणार आहे. अधिकारानुसार उपदेश केला. बघा, पहारा घ्यायचाय, रात्री कोणी घ्यावा दिवसा कोणी घ्यावा. ठरतं जे ड्युटी करतात त्यांना रात्री द्या, दिवसा ड्युटी, रात्री पहारा. ज्यांना ड्युटी नाही त्यांना दिवसा द्या. अधिकार बघितला मग नियोजन केलं. नियोजन हे अधिकारानुसार केलं जातं. तसं संत महात्मे अधिकारानुसार उपदेश करतात. संतांचा उपदेश हा तुम्हा माझ्या कल्याणाचा आहे. पण संत महात्मे उपदेश करताना वाचिक उपदेश करतात, सांकेतिक उपदेश करतात आणि क्रियात्मक उपदेश करतात. क्रियात्मक उपदेश म्हणजे एखादा विषय मांडत असताना शब्दाने कमी मांडायचं आणि क्रियेनं आचरणाने जास्त मांडायचं. संतांचा हा स्वभाव आहे. बघा, संतांच्या वागण्यामध्ये उपदेश जास्त आहे. संत महात्मे क्रियात्मक उपदेश करतात. त्यामध्ये आचरणाला महत्व आहे. आचरणाने विषय मांडतात. हरिपाठ कसा करावा शब्दात सांगत नाही, हरिपाठ करून दाखवतात. काकडा कसा करावा शब्दात सांगत नाही, करून दाखवतात. बघा, पंढरीचं महात्म्य मांडत असताना प्रत्येकाला सांगतात, पंढरी शेजारे आल्यानो संसारा दिनाचा सोयरा पांडुरंग. सगळ्यांनी पंढरीला गेलं पाहिजे. तुम्ही सगळे पंढरीला जा, मी घरी थांबतो असं म्हणतात का? चला पंढरीसी जाऊन रखुमा देवी. सर्वांच्या माथात प्रमाण आहे. तुकोबाराय सांगतात, पंढरीला केवळ जा नाही, मी येतो. क्रियेनं उपदेश करणं, क्रियेनं विषय सांगणं. आता वारीचं महत्व पटवून देताना तुकोबाराय सांगतात, मी आत्ताच पंढरपूरला यायलो असं नाही. पंढरीची वारी आहे माझी घरी आणि कन करे तीर्थव्रत. पंढरपूरची वारी ही आमची निराशी आहे. पंढरपूरची वारी ही आमची वतनदारी आहे. पंढरपूरची वारी ही आमच्या घराण्यात पिढ्यानपिढ्या चालत आलेली सेवा आहे आणि ती मी करणार. क्रियेनं उपदेश म्हणतात. संतांचा उपदेश हा क्रियात्मक उपदेश असतो. संतांचं बोलणं कमी, वागणं जास्त आहे. आमचं बोलणं जास्त आणि वागणं कमी म्हणू का नाहीच म्हणू? आमचं फक्त बोलणं आहे. संत विचाराला धरून सद्विचार मांडण्याचा प्रयत्न कीर्तन प्रवचनातून आम्ही करतो. पण जे बोलतो ते वागायचंच असतं असा विचार करून आमचं बोलणं नाही. आमच्या बोलण्यामध्ये फक्त वैचारिकता आहे, क्रियेची जोड असेल असं आता चित्र दिसत नाही. पण संतांच्या जीवनाकडे जर पाहिलं तर संत महात्मे आचरणाला पहिल्यांदा प्राधान्य देतात. आचरणाने बोध करतात. पण त्यांचा बोध आचरण प्रधान आहे हे पटवून देण्यासाठी व्यावहारिक 3 दृष्टांत महाराज मांडतात. त्यातला सर्वांच्या परिचयाचा सुंदर असा दृष्टांत महाराजांनी आपल्या समोर मांडलेला आहे. प्रस्तुत अभंगाचं पहिलं चरण.
सर्वांच्या अनुभवातला दृष्टांत दिला. अर्भकाचे साठे. अर्भक म्हणजे लहान विद्यार्थी. पंथे म्हणजे गुरुजी. पंथोजी म्हणजे गुरुजी. पाटी हातात धरली कशासाठी? या विद्यार्थ्याला समजावून सांगण्यासाठी. बघा, विद्यार्थी खूप लहान आहे, शिशु वर्गातला आहे. त्याला पाटी कशाला म्हणतात हे माहित नाही. मुळाक्षर कशाला म्हणतात हे माहित नाही. गुरुजी त्याच्या सारखं होतात, हातात पाठी धरतात, पेन्सिल घेतात आणि त्याच्या सारखं बोबडं बोलत 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 त्याला मुळाक्षर पटवून देतात. त्याला अन्न साचा. गुरुजीला येतंय का नाही? मग ते पुन्हा का लिहितात? पुन्हा पाटीवर पेन्सिल न का लिहितात? का म्हणतात? त्याच्यासाठी म्हणतात. त्याच्या सारखं होतात म्हणजे त्याच्या एवढं लहान वयानं नाही, विचारानं बोलण्यानं त्याच्या सारखं होतात आणि त्याला पटवून देण्याचा प्रयत्न करतात. अर्भकाचे साठे पंथे हाते धरिले पाठे. अतिशय सुंदर असा दृष्टांत महाराजांनी मांडलेला. त्याचं चिंतन आपल्याला करायचंय. सर्वांनी मोठ्या प्रेमानं एक वेळ भजन करू, नंतर उर्वरित चिंतन. विठोबार कुमार, 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 विठोबार अर्भकाचे साठे पंथे हाते धरिले पाठे. तैसे संत जगी क्रिया करुणे दाविते अंगे. जगद्गुरु तुकोबारायांच्या या अभंगाच्या अनुषंगाने आपण चिंतन करतोय. संत महात्मे अवताराला येऊन तुम्हा आम्हाच्या उद्धारासाठी उपदेश करतात. त्या उपदेशाचे प्रकार आपण पाहत होतो. त्यातल्या एका प्रकाराकडे आपण आलोय, ते म्हणजे क्रियात्मक उपदेश, आचरणाने उपदेश. म्हणून काही काही वेळेला मंडळात सुद्धा म्हणतात बघा, उगीच सांगत बसण्यापेक्षा स्वतः करावं. दुसऱ्याला सांगण्यापेक्षा काय करू आपण? स्वतः सतरंजी आणतो, झाडलोट करू. आता इथे यादी लावली, पण कधी काय काय करायचं. मंडळ किती तत्पर आहे बघा. मंडळाने यादीच लावलेली, अधिकारानुसार कामं दिली. सगळ्या पदाधिकाऱ्यांना, सदस्यांना सगळी कामाचं वाटप केलं. चला जाऊ द्या. माझा विचार चालू आहे की काही काही वेळेला शब्द परिणामकारक ठरत नाही, कारण आपल्या शब्दात ताकदच नाही. आपले शब्द वाया गेलेले का? नको ते शब्द वाणीतनं बाहेर काढल्यामुळे वाणीचं सामर्थ्य कमी झालं. वाणीनं जीवनात कधीच खोटं बोलू नये.
बघा, ज्ञानोबारायांनी ज्ञानेश्वरी लिहिण्या अगोदर अनेक कल्प खरं बोलले, सत्य बोलले, म्हणून त्यांना ज्ञानेश्वरी लिहिता आली असं त्यांचंच म्हणणं आहे. माझे या सत्यवादाचे तप, वाचा केली बहुत कल्प, या वाचेनं अनेक कल्प पर्यंत हे तप केलं, म्हणून ज्ञानेश्वरी लिहिता. अहो, ज्ञानोबारायांसारख्या महात्म्यांना जर एवढं तप करावं लागतं तर आपण काय करावं? काहीच करू नये, कारण तिथपर्यंत आपण पोचू शकत असा काही मंडळींचा विचार असणार आहे. परंतु वाणीनं जर असत्य बोललो, खोटं बोललो, वाणीचं सामर्थ्य बाजूला जात. मग आपण दिवसात कधी खोटं बोललोय का असं जर विचारलं एखाद्याला, दिवसात तुम्ही किती खोटं बोललात, त्याच्याकडून उत्तर येईल किती खरं बोललो हे सांगता येईल मला. दिवसामध्ये खोटं किती बोललो मोजणं अवघड आहे, खरं किती बोललो हे सांगता येईल. संतांच्या जीवनामध्ये खोटेपणा कुठंच नाही. आणि म्हणून महाराज सांगतात, लटिके वचन, नाही धन्य ते संसारी. महाराजांनी विचार मांडला, ज्याच्याकडे लटक वचन नाही त्याचा जन्म धन्य, त्याचा गौरव केला. आपण खोटं बोलावं का? काही जण म्हणतील कलियुगात खरं बोलून चालत नाही. कोणी सांगितलं चालत नाही? ज्याला मोह जास्त आहे, लोभ जास्त आहे, त्याला चालत नाही. खोटं बोलण्यापेक्षा खरं बोललो की माणसं नाराज होतात, त्याच्यापेक्षा काहीच होत नाही. कुणाचंच ममत्व नाही ठेवलं, खरं बोललो की काहीच होत नाही. मग याला मधला मार्ग काढला. त्याला खरं बोलता येत नाही, खोटं तरी बोलू नका. लक्षात आलं का? बघा, पुन्हा सांगतो, खरं बोलता येत नाही, खोटं तरी बोलू नये. मग काय करावं? गप्प बसा. समोरून गाय निघून गेली, पाठीमागून कसाही आला, खरं बोलावं का? मग खोटं बोलावं का? बघा, याच्यासाठी कबीर महाराजांचं खूप सुंदर उदाहरण. ज्यानं पाहिलं त्याला बोलता येत नाही, ज्याला बोलता येतं त्यानं पाहिलंच नाही. हे उत्तर कसं याला दिलं? ज्यानं पाहिलं, डोळ्यांनी पाहिलं, डोळ्याला बोलता येत नाही. वाणीला बोलता येतं, वाणीनं पाहिलं.
पाहिलं नाही. खरं बोलले का खोटं बोलले? एवढं तरी आपल्याला डोकं असावं लागतं. पण आपलं डोकं म्हणजे जाऊ द्या, जरा वेळ कमी आपल्याकडं. आज थोडा उशीर झालेला आहे, पण तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे मी वेळेच्या पुढं कधी जात नाही आणि म्हणून आपली वेळ संपली आहे. नियोजित वेळेत कीर्तन संपवावं लागतं आणि त्या दृष्टीनं आपण अभंगाचं चिंतन करतोय. संत महात्मे क्रियेनं उपदेश करतात. संतांची क्रिया आपल्यासाठी आदर्श आहे. निष्काम कर्म करा सांगायचं नाही, निष्काम वागून दाखवायचं. भजनाला वेळेवर हजर राहा सांगायचं नाही, आपण हजर राहायचं. या सगळ्या गोष्टी क्रियेनं घडल्या पाहिजेत आणि म्हणून संतांच्या उपदेशातला हा महत्वाचा उपदेश आहे. कैसे संत जगे क्रिया करुणे दाविते अंगे. संत महात्मे क्रियेनं उपदेश करतात. महाराजांनी दृष्टांत बदलला. बालकाचे चाले माता जाणूनी पाऊल घाली. एखादं लहान बाळ चालायला शिकलं, आई त्याच्या हाताला धरतेन चालवते. आईचा एक पाऊल म्हणजे त्याचे 10 पाऊल आहेत. त्या बाळाचे 10 पाऊल होतात, पण आई त्याच्यासारखं चालते. त्यानं 10 पाऊल टाकले म्हणून आई 10 पाऊल टाकत नाही, त्याच्या सारखं पाऊल टाकते. तसं संत महात्मे तुम्हा आम्हा सारखं बोलू, तुम्हा आम्हाला आपल्या अधिकारानुसार क्रियेनं उपदेश करतात. कारण तुका म्हणे नाव जनासाठी उदकी ठाव. इथं नाव आहे शब्द, नाम नव्हे. नाव म्हणजे पाण्यातली नाव. जनासाठी तुम्हा आम्हासाठी उदकी, उदक म्हणजे पाणी. पाण्यावरती का आहे? तुम्हा आम्हाला पहिलं तीराला घेऊन जाण्यासाठी नाव पाण्यात आहे. तसं संत महात्मे या भवसागरामध्ये तुम्हा आम्हाला पहिलं तीराला घेऊन जाण्यासाठी आले. उपदेश करतात तो क्रियात्मक उपदेश. ज्ञानेश्वर तुका म्हणे नाव जे उदके तुका
उदकी धावले जनासाठी उदकी धावा
नारायण